हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान नावात तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे. आय ग्रीट यू ऑल इन द नेम ऑफ द लॉर्ड अँड सेव्हियर जीसस क्राइस्ट. आणि आज आपण या बायबल स्टडीमध्ये सर्वजण सहभागी होत आहात. तुम्हा सर्वांचं मी स्वागत करीत आहे. आपण जेथे कोठेही आपापल्या घरामध्ये कुटुंबामध्ये एकत्र जमून या बायबल स्टडीमध्ये सहभागी होत आहात त्याबद्दल मी देवाची स्तुती करतो. यावेळेस आपण बायबल स्टडीला सुरुवात करत असताना सर्वात प्रथम आपण देवाची आराधना करणार आहोत. कारण देवाचं वचन सांगतं की देव अशा उपासकांचा शोध करीत आहे जे उपासक त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने करतील. आज ही वेळ आहे की आपण देवाला धन्यवाद देऊयात, देवाची स्तुती करूयात, देवाची आराधना करूयात, त्याचं स्तवन करूयात. कारण त्याच्यासारखा त्याच्या समान या जगामध्ये कोणीच नाही. देवाचं वचन सांगतं आम्ही भस्म झालो नाही, ही केवळ देवाची करुणा आहे. त्याच्या करुणेत कदापि खंड पडत नाही, ती रोज सकाळी आमच्यासाठी नवी होते. चला प्रियांनो, या सायंकाळच्या समय आपण सर्वजण आपले डोळे बंद करूयात आणि देवाच्या चांगुलपणाबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद देऊयात, त्याची स्तुती करूयात. आपल्या अंतःकरणाचे दरवाजे आपण प्रभू येशू ख्रिस्तासाठी आपण उघडूयात आणि त्याचं स्वागत आपल्या जीवनात करूयात. प्रभू येशूनं म्हटलेलं आहे की पृथ्वीवर जेथे कोठे दोघे किंवा तिघे माझ्या नावानं जमतील तेथे मी आहे. आज जिथे तुम्ही आहात त्या ठिकाणी तुमच्या आणि माझ्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त वस्ती करतो. त्याची समक्षता आमच्यामध्ये उतरून येते. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझी महिमा करतो, तुझं स्तवन करतो, तुझं स्वागत करतो. हालेलुया. थँक्यू जीजस. प्रभू, या सायंकाळचा समय आम्ही बायबल स्टडीला सुरुवात करत असताना तुला धन्यवाद देतो. पुन्हा एक संधी तू आम्हाला दिली, पुन्हा एक वेळ दिली, मौल्यवान वेळ तू आम्हाला दिलीस, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. की प्रभू, आज आम्ही बायबल स्टडीमध्ये सहभागी व्हावं, तुझ्या वचनाचं आम्ही शिक्षण घ्यावं. तुझं वचन सांगतं ते प्रेषितांच्या शिक्षणात सहवासात भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. प्रभू, आम्ही खरोखर तुझे आभार, तुझे उपकार मानित आहोत. कारण आमच्या विश्वासाची उभारणी ही तुझ्या वचनावर होत आहे. कारण तुझं वचन सांगतं की हे परमेश्वरा, तुझं वचन माझ्या पावलांकरता दिवा आहे. प्रभू परमेश्वरा, तुझं वचन खरोखर आमच्या पावलांकरता दिवा आहे. ते आम्हाला सत्पथाने घेऊन जातं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि या वचनाचं, जिवंत वचनाचं आम्ही मनन करत असताना, त्याचा अभ्यास करत असताना आम्ही सर्वात प्रथम स्तुतीचा यज्ञ तुला सादर करतो. ये पवित्र आत्मा, आम्ही तुझं स्वागत करीत आहोत. तू आमचा ताबा घे, आमचं सहाय्य कर आणि आम्हा प्रत्येकाला आत्म्याने व खरेपणाने तुझी आराधना करण्यासाठी तुझी कृपा तू दे. हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. तुझ्या विना पवित्र आत्मा प्रार्थना येत नाही. तुझ्या विना हे माझ्या प्रभू आराधना होत नाही. तुझ्या विना, तुझ्या विना पवित्र आत्मा प्रार्थना होत नाही. तुझ्या विना हे माझ्या प्रभू आराधना होत नाही. ये प्रभू, ये प्रभू, तू ये. माझ्या हृदय तू ये. करीतो तुला विनंती, करीतो तुला विनंती. प्रभू ये, ये तू ये, ये प्रभू, ये प्रभू तू ये. माझ्या हृदय, माझ्या हृदय तू ये. हो करीतो तुला विनंती, करीतो तुला विनंती प्रभु, ये
तुझ्याच साठी पवित्र आत्मा जीव हा तळमळतो तुझ्याच साठी पवित्र आत्मा जीव हा तळमळतो धीर धरुने नम्र होऊने वाट मी पाहतो धीर धरुने नम्र होऊने वाट मी पाहतो ये प्रभु Oh, thank you, Jesus. Welcome you, Holy Spirit. माझ्या हृदय तू ये करीतो तुला विनंती प्रभु ये तू ये प्रभु तू ये प्रभु तू ये माझ्या हृदय तू ये करीतो तुला विनंती प्रभु ये तू ये हा 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 हालेलुया 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 Amen. Hallelujah. Hallelujah. Oh, we worship you, Lord. Hallelujah. Thank you, Jesus. We praise your holy name. Hallelujah. 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 Thank you, Jesus. यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत आणि आपल्यामध्ये साक्षी आहे ती सुरुवातीची प्रार्थना करेल. हे देव तुझ्या नावाला धन्यवाद. Oh, we worship you. सुंदरशी वेळ दाखवलीस त्याबद्दल देव बाप्पा. Hallelujah. हे देव तू महान असा देव आहेस राजा. तू पवित्र असा praise देव your आहेस, holy तुझा name. परमेश्वरा. हे देव We तुझ्या honor नावाला your holy धन्यवाद name. देते देव बाप्पा. हे देव ही सुंदरशी वेळ तू आज दाखवलीस त्याबद्दल देव बाप्पा. Jesus, हे देव hallelujah. बायबल स्टडी तू आशीर्वादित कर देव बाप्पा. हे देव Hallelujah. जे लोक आपल्या घरातून हे बायबल Yes, yes, स्टडी yes. करत आहेत देव बाप्पा. हे देव त्यांना तू आशीर्वादित Yes, कर Father, देव बाप्पा. hallelujah. त्यांना तू तुझे सामर्थ्याचे गरज Yes, तू कर Father. देव बाप्पा. हे देव बाप्पा जे काही वचन Oh, सांगतील Jesus, देव बाप्पा, ते hallelujah. आमच्या लक्षात राहू दे देव बाप्पा. आणि देव बाप्पा आम्ही त्या वचनाप्रमाणे चालण्यासारखं आम्हाला सहाय्य कर देव बाप्पा. ही छोटीशी प्रार्थना ऐकलीस त्यावेळी तुझ्या नावाला धन्यवाद देते येशूच्या नावात आमेन. आमेन. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मौलवान नावात तुम्हा सर्वांचं मी स्वागत करीत आहे. यावेळेस आपण देवाच्या वचनाला सुरुवात करणार आहोत. देवाच्या वचनाचा आपण अभ्यास करणार आहोत आणि पुढील 20 ते 25 मिनिटाची वेळ देव आपल्या प्रत्येकासाठी आशीर्वादाची करणार आहे असा माझा विश्वास आहे. प्रियानो, यावेळेस आपण एक शास्त्रभाग वाचूयात. दुसरे तिमोथेला पत्र याचा 2 अध्याय आणि 15 वचन आपण वाचणार आहोत. दुसरे तिमोथेला पत्र याचा 2 अध्याय आणि 15 वचन आपण वाचणार आहोत. तू सत्याच्या वचनाची योग्य विभागणी करून नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला काम करी असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर. प्रभू करो हे वचन तुमच्यासाठी माझ्यासाठी आशीर्वादच करो. मागील दिवसात आपण देवाच्या वचनातून शिकत आहोत की
आम्ही जे देवाचे लोक आहोत, देवाची प्रजा आहोत, आम्ही विश्वासणारे आणि मंडळी असे आहोत, त्या आम्हा प्रत्येकानं एक विश्वासी म्हणून देवाच्या सत्य वचनाची कास धरणारे लोक असणं हे अगत्याचं आहे. आता सत्य वचनाची कास धरणं म्हणजे काय, की आम्ही प्रत्येकानं ती तीव्र इच्छा बाळगणं गरजेचं आहे, ती ओढ बाळगणं गरजेचं आहे की माझी विश्वासाची जी वाटचाल आहे ती वाटचाल मी करत असताना माझ्या विश्वासाचा पाया हा देवाचं सत्य वचन असावं, अशी आमच्यामध्ये तीव्र तहान आणि तीव्र भूक असणं हे गरजेचं आहे. कारण बायबल सांगतं की देवाचं वचन हे आमच्या पावलांकरता दिवा आहे, देवाचं वचन पूर्ण सत्य आहे, देवाचं वचन ही तलवार आहे, देवाचं वचन हे मधापेक्षाही गोड आहे, देवाचं वचन ही जीवनाची भाकर आहे आणि देवाचं वचन हे आत्मा आणि जीवन आहे. आणि म्हणून या देवाच्या वचनाकडे जेव्हा मी पाहतो, पवित्र शास्त्रामध्ये दोन विभाग आहेत, एक म्हणजे जुना करार आणि दुसरा नवा करार. या दोन्हीही भागांमध्ये आम्ही पाहतो की जुन्या करारात 39 पुस्तकं आहेत आणि नव्या करारामध्ये 27 पुस्तकं आपल्याला पाहायला मिळतात. तर या 66 पुस्तकामध्ये प्रियानो, देवाची तुमच्या आणि माझ्यासाठी एक विशेष जी योजना आहे ती योजना प्रकट झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून पौलानं जेव्हा आपला आध्यात्मिक पुत्र तिमोथी याच्याशी पत्र व्यवहार केला, तेव्हा पौल तिमोथ्याला उत्तेजन देत आहे की तू सत्याच्या वचनाची, म्हणजेच त्या काळामध्ये पुष्कळ खोटे शिक्षक, खोटे संदेष्टे, खोटे ख्रिस्त आलेले होते असं आम्हाला या वचनातून पाहायला मिळतं. पण पौलाची तिमोथ्याप्रती ही इच्छा होती की तो जी सेवा, जी मंडळी, जो कळप त्याच्या हाती सोपवलेला आहे, ती सेवा करत असताना जे इतर खोटे शिक्षक आले होते, खोटे संदेष्टे आले होते, खोटे ख्रिस्त आले होते, त्याप्रमाणे तिमोथ्यानं सेवा न करता पौलाची तिमोथ्याप्रती ही आशा आणि इच्छा होती की त्याच्या सेवेचा जो पाया आहे तो देवाच्या सत्य वचनावर आधारलेला असावा. आणि प्रियानो, त्याचप्रमाणे आज आम्ही या शेवटच्या काळामध्ये वावरत असताना, प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं अगदी जवळ आलेलं असताना, आमची ही प्रार्थना आणि आमची ही इच्छा ही असणं गरजेचं आहे की प्रभो, मी भुलवल्या जाऊ नये, मी फसवल्या जाऊ नये, मी तुझ्या समक्षतेपासून मी दूर जाऊ नये, कुठंतरी माझा आध्यात्मिक नाश होऊ नये, म्हणून माझ्या विश्वासाची जी उभारणी आहे प्रभो, ती तुझ्या सत्याच्या वचनावर होणं गरजेचं आहे. कारण येशू ख्रिस्ताने एक दिवस एक दाखला सांगितला. त्या दाखल्यात त्याने असं म्हटलं की दोन मनुष्य होते, त्यातला एक शहाणा होता आणि एक मूर्ख होता. दोघांनीही घर बांधलं. जो शहाणा होता त्याने आपलं घर खडकावर बांधलं आणि जो मूर्ख होता त्याने आपलं घर वाळूवर बांधलं असं बायबल सांगते. प्रियानो, आज आम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहोत याचा विचार आम्ही केला पाहिजे. म्हणजेच आमच्या विश्वासाचं जे घर आहे आम्ही कुठं बांधत आहोत. जर आमच्या विश्वासाचा पाया हे देवाचं वचन नसेल तर प्रियानो, 100% जेव्हा वादळ येईल, जेव्हा पाऊस पडेल, जेव्हा पूर येईल आणि तो घराला लागेल, तेव्हा खडकावर म्हणजे देवाच्या वचनावर आधारलेलं जे घर आहे किंवा जो विश्वास आहे तो कधीच 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 ढळावायचा नाही असं आम्हाला देवाच्या वचनात पाहायला मिळतं. आणि म्हणून जेव्हा त्या शहाण्या मनुष्यानं आपलं घर खडकावर बांधलं, मूर्ख मनुष्यानं आपलं घर वाळूवर बांधलं, काय त्या ठिकाणी झालं? पूर आला, पाऊस आला, वारा आला, दोन्ही घरांना लागला. परंतु जे घर वाळूवर बांधलेलं होतं, शास्त्र सांगतं ते सपशेल पडलं, म्हणजे अगदी कोसळून गेलं, कारण त्या घराला पायाच नव्हता. असंच पुष्कळ विश्वासणाऱ्यांचं जीवन आहे.
की जे स्वतःला ख्रिस्ती म्हणवतात, जे स्वतःला देवाचे लोक म्हणतात, परंतु त्यांच्या ठाई वचनच नाही. पण देवाची आज या काळात आपल्यासाठी हीच इच्छा आहे की तुम्ही आणि मी सत्य वचनाची कास धरणारे विश्वासी असावेत. मग आम्ही सत्य वचनाची कास का धरली पाहिजे याचं आम्ही त्या ठिकाणी मनन आम्ही करत आहोत, अभ्यास आम्ही देवाच्या वचनातून करत आहोत. कारण देवाच्या सत्य वचनाची कास आम्ही यासाठी धरली पाहिजे, त्याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे देव स्वतः सत्य आहे. देवानं अशी कोणतीही गोष्ट असत्याच्या द्वारे केलेली नाही असं आम्हाला पवित्र शास्त्रात पाहायला मिळतं. देव सत्य आहे म्हणून आम्हीही सत्य वचनावर आधारलेलं जीवन जगणं हे अगत्याचं आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली, आम्ही सत्य वचनाची कास धरणारे विश्वासी का असावेत? कारण सत्य आम्हाला बंधनातून मुक्त करतं. जर आम्हाला स्वातंत्र्य करण्याची जर ताकद कशात आहे तर ते म्हणजे देवाचं वचन आहे. या देवाच्या वचनात तुम्हाला आणि मला आध्यात्मिकरित्या, भावनिकरित्या आणि शारीरिकरित्या पूर्णपणे मुक्त करण्याचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी सत्य वचनाची कास धरणारे विश्वासी असणं गरजेचं आहे. तिसरं कारण आम्ही पाहत आहोत, आम्ही सत्य वचनाची कास धरणारे विश्वासी का असावं? कारण सत्य वचन आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य होण्यासाठी सहाय्य करतं. हालेलुया. जेव्हा सत्याचं वचन आमच्यामध्ये परिपूर्णपणे कार्य करतं, जेव्हा आम्ही त्या वचनाला आमच्या जीवनामध्ये ग्रहण करतो, आम्ही रात्रंदिवस त्याचं मनन करतो, आम्ही त्याचा अंगीकार करतो, आम्ही त्या वचनाचा स्वीकार करतो, आम्ही देवाच्या वचनाचा आदर करतो, आम्ही देवाच्या वचनाचा सन्मान आमच्या जीवनात जेव्हा करतो, तेव्हा ते देवाचं सत्य वचन आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य होण्यासाठी सहाय्य करतं असं आम्हाला देवाच्या वचनातून पाहायला मिळतं. आज आपल्याला प्रियानो ख्रिस्ती होण्यासाठी देवाने निवडलेलं नाही. चला सगळ्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारा असं म्हणून देवाने आपल्याला निवडलेलं नाही, किंवा आपल्याला मोठा इव्हँजेलिस्ट, डॉक्टर, अमुक आणि तमुक अशा पद आणि प्रतिष्ठा असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी देवाने आपल्याला निवडलेलं नाही. तर देवाने तुम्हाला आणि मला शिष्य होण्यासाठी निवडलेलं आहे. मी जरी आज पास्टर आहे, पण मी पास्टर आहे म्हणून मी स्वर्गात जाणार नाही. तर मी जोपर्यंत माझ्या ठाई शिष्यत्व येत नाही, माझ्या ठाई जोपर्यंत खरा शिष्यत्वाचा स्वभाव प्रकट होत नाही, तोपर्यंत प्रियांनो मी या जगामध्ये कोणीही नाही असं आम्हाला देवाच्या वचनातून शिकायला मिळतं. आणि म्हणून जेव्हा आम्ही सत्य वचनाची कास धरतो, आम्ही देवाच्या वचनाला एका विशेष पातळीवर जेव्हा पाहतो की होय प्रभू तुझं वचन हे ईश्वर प्रेरित आहे, ते सद्बोधासाठी आहे, ते नीती शिक्षणासाठी आहे, ते सुधारणुकीसाठी आहे, ते माझे दोष दाखवण्यासाठी आहे. आणि मी तुझ्या वचनाचा जसा आहे तसा माझ्या जीवनासाठी स्वीकार करतो, तेव्हा हेच सत्याचं वचन आम्हाला देवाचे म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य होण्यासाठी सहाय्य करतं. आणि जेव्हा आम्ही खऱ्या अर्थानं शिष्यत्वाच्या कसोटीवर उतरण्यास सुरुवात होते, तेव्हा प्रियानो जग आमची नोंद घेतं की खरोखर हे देवाचे लोक आहेत, ही देवाची मंडळी आहेत आणि हे ख्रिस्ताचे लोक आहेत, म्हणून आमची ओळख जगामध्ये होते. म्हणून आम्ही सत्य वचनाची कास धरणारे विश्वासी होणं फार गरजेचं आहे. मग आता शिष्य होणं म्हणजे काय हे आम्हाला समजावून घ्यायचं आहे. शिष्य होणं म्हणजे काय? जर देवाचं वचन आम्हाला शिष्य होण्यासाठी सहाय्य करतं, मग या शिष्यत्वामध्ये काहीतरी घडणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट घडते ती म्हणजे मार्क शुभवर्तमान याचा 8 अध्याय 34 वचन सांगतं. मार्क शुभवर्तमान याचा 8 अध्याय आणि 34 वचन आपण वाचूयात. मग त्याने आपल्या शिष्यांबरोबर लोकांनाही बोलावून म्हटले, जर कोणी माझा अनुयायी म्हणजेच शिष्य, डिसायपल, माथेटेस, मंथानो, जर कोणी माझा शिष्य होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा म्हणजेच स्वतःला नाकारावं. जेव्हा आम्ही सत्य वचनामध्ये गढून जातो, रात्रंदिवस आम्ही त्याचं मनन करतो, आम्ही त्या वचनाला अंगीकारतो, आम्ही त्या वचनाचा सन्मान करतो, तेव्हा प्रियांनो हे देवाचं वचन
शिष्यत्वामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आमच्यात घडतं ते म्हणजे की आम्हाला स्वतःला नाकारण्यासाठी देवाचं वचन सहाय्य करतं. हालेलुया. देवाचं वचन आम्हाला स्वतःला नाकारावयास सहाय्य करतं. आज सकाळी मी प्रार्थना करत होतो आणि प्रार्थना करत असताना मी देवाजवळ एक गोष्ट मी प्रार्थना केली की प्रभो, मला स्वतःला नाकारण्यासाठी अधिक आणि अधिक सहाय्य कर. हालेलुया. प्रियानो, आज लोक झटत आहेत पदासाठी, नावासाठी, प्रसिद्धीसाठी, मीपणासाठी, अशा अनेक गोष्टींसाठी. जग आणि जगातले लोक पुष्कळ लाखो करोडो विश्वासणारे या गोष्टींसाठी झटत आहेत. कारण त्यांना शिष्य होणं याचं मर्मच त्यांना समजलेलं नाही. पण जेव्हा आम्ही देवाच्या वचनात जातो, आम्ही देवाच्या वचनाचं मनन करतो, आम्ही सत्य वचनाची कास धरतो, तेव्हा हे वचन आमच्यातला मी काढून टाकतं, आमच्यातला सगळ्या प्रकारचा स्वार्थ काढून टाकतं आणि तेच वचन आम्हाला ख्रिस्ताकरता मरण्यासाठी सहाय्य करतं. म्हणजेच की आमच्यातला मी जाऊन, आमच्यातला स्वार्थ जाऊन, आमच्यातला गर्व आणि अहंकार निघून जाऊन आम्हाला प्रियांनो ते खऱ्या अर्थानं स्वतःला नाकारावयास शिकवितं. हालेलुया. पहिली गोष्ट शिष्यत्वामध्ये घडते. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की जेव्हा आम्ही सत्य वचनाची कास धरतो तेव्हा जर आम्ही शिष्य होतो, म्हणजेच काय होतं, आम्ही आपला वधस्तंभ उचलून घेऊ लागतो. आपला स्वतःचा वधस्तंभ. बऱ्याच वेळेस आपल्याला दुसऱ्यांच्या वधस्तंभाची काळजी खूप असते. हालेलुया. म्हणजेच आपण दुसऱ्यांकडे बोट दाखवायचं काम करतो. अरे तू तुझा वधस्तंभ उचल, अरे तू असं कर, तू पापी आहेस, तू वाईट आहेस, तू अमुक आहेस, तू तमुक आहेस, म्हणून आपण दुसऱ्यांकडं जास्त लक्ष केंद्रित करतो. आपण स्वतः काय आहोत आणि आपल्याला काय करायला पाहिजे यापेक्षा आपण दुसऱ्यांकडे जास्त लक्ष केंद्रित केलेलं असतं. परंतु जेव्हा आम्ही सत्य वचनाची कास धरतो तेव्हा हेच वचन आम्हाला आपला स्वतःचा वधस्तंभ उचलून घेण्यासाठी सहाय्य करतं. कारण येशूनं असं म्हटलं नाही की माझा वधस्तंभ घ्या. पुन्हा आता येशूच्या वधस्तंभाची गरज नाही. एकदा तो आला, त्याला खिळण्यात आलं वधस्तंभावर, तो मेला, तो पुन्हा उठला आणि तो स्वर्गात विराजमान आहे. पण आता येशू काय म्हणतो की तुम्ही स्वतःचा म्हणजे आपला स्वतःचा वधस्तंभ उचलून घ्यावा. मग आता वधस्तंभ याचा अर्थ आम्ही पाहत आहोत. वधस्तंभ घ्यावा म्हणजे आम्ही काय केलं पाहिजे, या वधस्तंभाचं मर्म आम्हाला समजल्याशिवाय, वधस्तंभाचं खऱ्या अर्थानं आम्हाला त्याचा अर्थ आम्हाला समजल्याशिवाय प्रियांनो आम्ही आपला स्वतःचा वधस्तंभ कधीच उचलून घेऊ शकत नाही. वधस्तंभ हे 4 गोष्टींचं दर्शक आहे. वधस्तंभ हे 4 गोष्टींचं दर्शक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, वधस्तंभ, ख्रिस्ताचा वधस्तंभ हा देवाच्या प्रीतीचं दर्शक आहे. या वधस्तंभावर देवाचं तुमच्या आणि माझ्यासाठी सर्वोच्च प्रेम, सर्वोच्च कोणी करणार नाही असं प्रेम या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाने प्रकट केलं. दुसरी गोष्ट, वधस्तंभ हे त्यागाचं म्हणजेच सॅक्रिफाईसचं दर्शक आहे. देवाचा एकुलता एक खोकरा, ज्याच्या ठाई कोणतंही पाप नव्हतं, ज्याच्या ठाई कोणती चूक नव्हती, असा देवाचा खोकरा तुमच्या आणि माझ्यासाठी त्याला वधण्यात आला असं देवाचं वचन सांगतं. वधस्तंभ हा ख्रिस्ताच्या त्यागाचं दर्शक आहे. तिसरी गोष्ट आम्ही पाहिली, वधस्तंभ हे क्षमेचं दर्शक आहे. हे पित्या यांना क्षमा कर, कारण हे काय करीत आहेत त्यांना कळत नाही. प्रियानो, येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र होता, त्याच्या ठाई सर्व सामर्थ, सर्व सत्ता, सर्व अधिकार देव पित्याने राखून ठेवलेला होता. आणि तो जर एक शब्द बोलला असता, हे पित्या या सगळ्या लोकांना श्राप दे, या सगळ्या लोकांचा नाश कर, तर त्याच क्षणी त्या ठिकाणी जे येशू बोलला ते घडून आलं असतं. पण वधस्तंभावर खिळलेला असताना प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, हे पित्या यांना क्षमा कर, कारण हे काय करत आहेत त्यांना कळत नाही. प्रियानो, आज तुमची आणि माझी क्षमा झालेली आहे, कारण आमच्या सर्व पापांचा भार प्रभू येशू ख्रिस्तावर लादण्यात आलेला आहे.
आता आम्हाला पुन्हा दुसऱ्या अर्पणाची गरज नाही, पुन्हा दुसऱ्या कोणत्याही वधस्तंभाची गरज नाही, कारण ऑलरेडी येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्या क्षमेसाठी त्याचं पवित्र रक्त सांडलेलं आहे. आणि जशी त्याने आमची क्षमा केली तशी आम्हीही इतरांची क्षमा करावी, ही देवाची इच्छा आहे. आज आम्ही पुढं वधस्तंभ कशाचा दर्शक आहे हे आम्ही पाहणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ हा विजयाचं दर्शक आहे, विजयाचं दर्शक. शास्त्र सांगतं, पौल म्हणतो करिंथकरास पहिले पत्र याचा 1 अध्याय आणि 23 वचनात तो काय म्हणतो, आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो. हालेलुया. आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो, कारण या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्तानं खूप महान असा विजय मिळवलेला आपल्याला पाहायला मिळतं. जर आपण आपल्याकडे पवित्र शास्त्र असले तर माझ्याबरोबर कृपा करून आपले बायबल उघडा. मत्तई शुभवर्तमानाचा 27वा अध्याय, मत्तई शुभवर्तमानाचा 27वा अध्याय आणि 33 पासून आपण वाचणार आहोत काही वचनं. मग गुलगुथा नावाची जागा म्हणजे कवटीची जागा येथे येऊन पोचल्यावर त्यांनी त्याला पित्त मिश्रित द्राक्षरस पिण्यास दिला, परंतु तो चाखून पाहिल्यावर तो पेईना. त्याला वधस्तंभावर खिळल्यावर त्यांनी चिठ्ठ्या टाकून त्याची वस्त्रे वाटून घेतली. जे संदेश त्याने सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. ते असे की त्यांनी माझी वस्त्रे वाटून घेतली व माझ्या वस्त्रावर चिठ्ठ्या टाकल्या. नंतर तेथे बसून ते त्याच्यावर पहारा करत राहिले. त्यांनी त्याच्यावरील दोषारोपाचा लेख त्याच्या डोक्याच्या वर लावला, तो असा, हा यहुद्यांचा राजा येशू आहे. त्यावेळी त्यांनी त्याच्याबरोबर 2 लुटारू, एक त्याच्या उजवीकडे व एक डावीकडे असे वधस्तंभावर खिळले आणि जवळून येणारे जाणारे डोकी लवत त्याची निंदा करत होते की, अरे मंदिर मोडून 3 दिवसात बांधणाऱ्या तू देवाचा पुत्र असलास तर स्वतःचा बचाव कर आणि वधस्तंभावरून खाली उतर. हालेलुया. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताला या ठिकाणी कवटीची जागा म्हणजे गुलगुथा या ठिकाणी त्या टेकडीवर त्याला वधस्तंभावर खिळण्यात आलं. तत्पूर्वी आपण थोडा घटनाक्रम पाहूयात. प्रभू येशू ख्रिस्त ज्या रात्री त्याला धरून देण्यात आलं त्या रात्री तो गेतसेमाने बागेत प्रार्थना करत होता, कारण येशूला हे माहीत होतं की आता त्याची वियोगाची वेळ म्हणजेच वधस्तंभावर दुःख सहन करण्याची वेळ अगदी जवळ आलेली आहे. मग येशूचा 12 शिष्यातील एक शिष्य म्हणजेच यहुदा इस्करियोत यानं मुख्य याजकांकडे जाऊन येशू ख्रिस्ताचा त्या ठिकाणी व्यवहार केलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यानं त्या बागेत येऊन येशूचं चुंबन घेतलं आणि त्याला अटक झालेली आपल्याला पाहायला मिळतं. मग त्या ठिकाणी येशूची प्रमुख याजक लोकांपुढे चौकशी झाली. मग आम्ही पाहतो की पेत्रानं येशूला नाकारलं. आम्ही पाहतो पिलातासमोर येशू ख्रिस्ताला उभं करण्यात आलं. पिलाताला येशू विरुद्ध कोणताही दोष आढळला नाही. येशूला त्या रात्री पुष्कळ ताडण करण्यात आलं, छळण्यात आलं, त्याला कोडे मारण्यात आले. आणि मग यहुदा इस्करियोत ज्यानं येशूला धरून दिलं होतं ते यहुदा इस्करियोतनं जाऊन आत्महत्या केलेली आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग पुन्हा येशूची सुभेदारांच्या समोर रोमी सुभेदार पिलात यांच्या समोर पुन्हा त्या ठिकाणी चौकशी करण्यात आली. आणि येशूवर कुठला दोष ठेवण्यात आलेला होता ते आम्हाला पाहायला मिळतं. मत्तई शुभवर्तमानाचा 27वा अध्याय 37 वचनात काय लिहिलेलं आहे, त्यांनी त्याच्यावरील दोषारोपाचा लेख त्याच्या डोक्यावर लावला, तो असा, हा यहुद्यांचा राजा येशू आहे.
येशू वर हा आरोप होता की येशू म्हणतो की मी यहुद्यांचा राजा आहे. आणि मग त्या काळी आम्हाला पाहायला मिळतं की एका बंदिवानास सोडून देण्याची सुभेदाराची रीत होती आणि त्या रीतीप्रमाणे येशूच्या ठाई तर कोणता दोष नव्हता, परंतु शास्त्री, परुषी, मुख्य याजक आणि लोकांच्या दबावामुळं त्या ठिकाणी बरब्बा नावाचा हा कुप्रसिद्ध बंदिवान होता, जो दरोडेखोर होता, जो खुनी होता. लोकांनी म्हटलं की त्याला सोडा, पण या येशूला, हा म्हणतो ना मी यहुद्यांचा राजा आहे, या येशूला वधस्तंभावर खिळा, म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सुभेदाराला दबाव टाकलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग येशूला गुलगोथा नावाच्या टेकडीवर वधस्तंभावर खिळण्यात आलं. वधस्तंभ हे प्रियानो जे आरोपी असायचे, म्हणजे खऱ्या अर्थानं जे गुन्हेगार असायचे, त्या लोकांसाठी रोमी कायद्यानुसार वधस्तंभावरची शिक्षा त्यांना ठोठावल्या जायची. आणि आपण पाहतो की येशूच्या ठाई कोणताही दोष नव्हता, कोणताही अपराध नव्हता. तो तर देवाचं राज्य हे कशा प्रकारे आध्यात्मिक स्वरूपाचं आहे आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे कसं अनंत काळचं जीवन संपूर्ण जगासाठी उपलब्ध होत आहे, यासाठी येशू मानवरूप धारण करून या पृथ्वीवर आलेला होता. आणि मग येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळल्यानंतर त्याच्या डोक्यावर पाटी लावण्यात आली की हा यहुद्यांचा राजा आहे. आणि त्याच्या सोबतीला 2 चोरांना प्रियांनो वधस्तंभावर खिळलेला आपल्याला पाहायला मिळतं. आता ही झाली येशू ख्रिस्ताची वधस्तंभावरची अवस्था मी थोडक्यात तुम्हाला सांगितलेली आहे. परंतु माझा विषय काय आहे की जेव्हा आम्ही सत्यवचनाची कास धरतो, तेव्हा आमचं सत्यवचन आम्हाला शिष्य होण्यासाठी सहाय्य करतं. आणि हेच सत्यवचनात आम्हाला पाहायला मिळतं की जेव्हा आम्ही शिष्यत्वामध्ये जातो तेव्हा आपला वधस्तंभ आम्ही घेऊन चालावा, हे आम्ही पाहत आहोत. आणि येशूचा वधस्तंभ हा विजयाचं दर्शक आहे. आता येशू वधस्तंभावर त्याला खिळण्यात आलं, तो असहाय्य दिसत होता. त्याची लोकांनी थट्टा केली, त्याची लोकांनी चेष्टा केली, त्याची निंदा केली, त्याच्या तोंडावर थुंकले, त्याला पुष्कळ खोडी मारण्यात आले, त्याला विवस्त्र करण्यात आलं, त्याच्या कपड्यांची त्या ठिकाणी प्रियानो चिठ्ठ्या टाकून वाटप करण्यात आली. अशा स्थितीमध्ये येशू ख्रिस्त दुःख सहन करत असताना आम्हाला पाहायला मिळतं की तो कसा वधस्तंभावर विजय झाला. आपण वाचूयात मत्तई कृष्णवर्तमान याचा 27वा अध्याय आणि 45 पासून मी वाचतो, तुम्ही कान देऊन ऐका. मग दुपारी 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत देशभर अंधार पडला आणि सुमारे 9व्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एली एली लमा सबखतनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. तेथे जे उभे होते त्यांच्यातील कित्येकांनी हे ऐकून म्हटले, तो एलियाला हाक मारतो. मग त्यांच्यातून एकाने लगेच धावत जाऊन स्पंज घेतला आणि तो आंबेने भरून बोरूच्या टोकावर ठेवून त्याला चोखण्यास दिला. इतर म्हणाले, असू दे, एलिया त्याचा बचाव करायला येतो की काय हे आपण पाहू. मग येशूनं पुन्हा मोठ्याने ओरडून प्राण सोडला असं देवाचं वचन सांगतं. तेव्हा पहा, पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभांगला, भूमी कापली, खडक फुटले, थडगी उघडली आणि निजलेल्या पवित्र जनातील पुष्कळांची शरीरे उठवली गेली आणि ते त्यांच्या पुनरुत्थानानंतर थडग्यातून निघून पवित्र नगरात गेले आणि अनेकांना दिसले. शताधिपती व त्याच्याबरोबर येशूवर पहारा करणारे हा भूमिकंप व घडलेल्या गोष्टी पाहून अत्यंत भयभीत झाले व खरोखर हा देवाचा पुत्र होता असे म्हणाले. आता मागच्या आपण काही क्षणापूर्वी पाहिलं की येशूची अवस्था वधस्तंभावर, तो हतबल दिसत आहे, तो त्या ठिकाणी स्वतःचा बचाव करू शकत नाही, तो त्रासात आहे, त्याला वेदना होत आहेत, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. पण येशूनं जेव्हा वधस्तंभावर त्याला खिळण्यात आलं,
मग 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत काहीतरी घडायला लागलं. म्हणजेच तो जो 3 तासांचा क्षण होता, त्या काळामध्ये प्रियांनो येशू ख्रिस्ताचा वधस्तंभावर किती मोठा विजय झाला हे आपल्याला पाहायला मिळतं. सगळ्यात पहिली गोष्ट आज मला तुम्हाला या वचनातून दाखवून द्यायची आहे. येशू पूर्वी पुष्कळ कैद्यांना, पुष्कळ बंदीवादांना, पुष्कळ गुन्हेगार लोकांना वधस्तंभावर खिळण्यात येत होतं. येशू हा एकटाच नव्हता की त्याला वधस्तंभावर खिळलेलं होतं. त्याच्याबरोबर आपण पाहतो की 2 चोर पण होते. त्याचप्रमाणे वर्षानुवर्ष ही प्रथा आणि हा नियम रोमी कायद्यामध्ये चालू होता की जे कोणीही ज्यांनी गुन्हा केलेला आहे, अपराध केलेला आहे, जे अपराधी आहेत त्या अपराध्यांना रोमी कायद्यानुसार वधस्तंभावर खिळण्याची शिक्षा त्या ठिकाणी ठोठावल्या जायची. येशू पूर्वी पुष्कळ जण वधस्तंभावर खिळण्यात आले, ते मेले आणि ते संपले. परंतु येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरील मरण हे विजयाचं दर्शक का आहे? कारण येशू पूर्वी जितकेही लोक मेले त्या लोकांच्या क्षणामध्ये अशा घटना कधीच घडल्या नाही ज्या येशू मरत असताना किंवा येशू वधस्तंभावर आपला प्राण सोडत असताना घडत होत्या. त्या काय घडल्या आम्ही पाहूयात. पहिली घटना घडली ती म्हणजे 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत देशभर अंधार पडला असं बायबल सांगतं. संपूर्ण देशामध्ये ते 3 तास संपूर्ण देशामध्ये सर्वत्र काळोख पसरलेला होता. तो आधी कधीच असं घडलेलं नव्हतं. जे आधी वधस्तंभावर खिळलेले लोक होते, जे मेले, जे अपराधी होते, त्यांच्या काळात असं कधीच घडलं नाही की सगळ्या देशात एकाच क्षणाला सर्वत्र अंधकार होता. दुसरी गोष्ट, जेव्हा येशूनं मोठ्याने ओरडून आपला प्राण सोडला, तिथं काय झालं? पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभंगला. देवाचं जे मोठं मंदिर होतं त्या मंदिरामध्ये जो पवित्र स्थानातला पडदा होता, येशूनं प्राण सोडल्याबरोबर वरपासून खालपर्यंत तो पडदा मधोमध फाटलेला आपल्याला पाहायला मिळतं. अजून किती पुरावे पाहिजे की येशूनं वधस्तंभावर विजय मिळवला. दुसरी गोष्ट तिथं घडली ती म्हणजे भूमी कापली, म्हणजे भूमी दुभांगल्या गेली, खडक फुटले, थडगी उघडली आणि निजलेल्या पवित्र जनातील पुष्कळ जणांची शरीरे उठवली गेली आणि ते त्याच्या पुनरुत्थानानंतर थडग्यातून निघून पवित्र नगरात गेले आणि अनेकांना दिसले. आणि मग लोकांनी साक्ष दिली की खरोखर हा देवाचा पुत्र होता. प्रियांनो, आम्ही जेव्हा आपला वधस्तंभ घेऊन चालण्याचा विचार करतो तेव्हा आम्हाला हे समजून घ्यायचं आहे की या वधस्तंभावर चौथी गोष्ट प्रदर्शित होते ती म्हणजे की येशू ख्रिस्तानं मिळवलेला विजय. येशू ख्रिस्ताच्या पूर्वी पुष्कळ अपराधांना शिक्षा झाली त्या वधस्तंभावरच. परंतु येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरील मरण हे अगदी वेगळं होतं. कारण येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाच्या समयी त्यानं विजय मिळवलेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्या घटना इतिहासात कधीच घडल्या नाहीत अशा घटना येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या वेळी आपल्याला घडून येताना दिसून येतात. मग येशूनं कशावर विजय मिळवला? देवाच्या वचनानुसार येशूनं कशावर विजय मिळवला? सगळ्यात पहिली गोष्ट, माझ्याकडे वेळ नाहीये सगळं एक्सप्लेन करायला, पण तुम्ही लिहून घ्या. येशूनं कशावर विजय मिळवला? पहिली गोष्ट, येशूनं पापावर विजय मिळवलेला आपल्याला पाहायला मिळतो. जेव्हा येशूनं वधस्तंभावर आपला प्राण सोडला त्याच ठिकाणी पापाचं जे सामर्थ्य होतं ते सामर्थ्य येशूच्या वधस्तंभावरील मरणाच्या द्वारे पराभूत झालेलं आपल्याला पाहायला मिळते. करिंथकरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय 56-57 वचन सांगतं, मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे, परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो. हालेलुया. इंग्लिश बायबल न्यू लिव्हिंग ट्रान्सलेशन मध्ये असं लिहिलेलं आहे, बट थँक गॉड ही गिव्स अस विक्टोरी ओव्हर सिन अँड डेथ थ्रू अवर लॉर्ड जीसस क्राइस्ट. म्हणजेच येशू ख्रिस्त
त्यानं वधस्तंभावर जेव्हा त्याला खिळण्यात आलं, वधस्तंभावर जेव्हा त्याने मरण पत्करलं, त्या वधस्तंभाचा अर्थ असा आहे की येशूनं पापावर विजय मिळवला. बायबल सांगतं की प्रियानो, पापाचं वेतन हे मरण आहे आणि प्रियानो, त्या पापाची उपज ही सैतान आहे असं आम्हाला पाहायला मिळतं. सैतानाच्या द्वारे, मनुष्याच्या आज्ञाभंगाच्या द्वारे मनुष्याच्या जीवनात पापाचा प्रवेश झाला. पण येशू ख्रिस्ताच्या या एका इस्माच्या आज्ञा पालनाच्या द्वारे प्रियानो, सगळ्या पापाची सत्ता तुमच्या आणि माझ्या जीवनातून नाहीशी झाली आणि आज आम्हाला सार्वकालिक जीवनाचा मार्ग प्रभू येशू ख्रिस्तानं दाखवलेला आहे असं आम्हाला देवाच्या वचनात पाहायला मिळतं. दुसरी गोष्ट, येशूनं कशावर विजय मिळवला ते म्हणजे मरणावर त्याने विजय मिळवला. हालेलुया. प्रियानो, मरण म्हणजेच देवाबरोबरचं जे सार्वकालिक नातं होतं, ते नातं पापामुळं उद्ध्वस्त झालेलं होतं. पण मरणामुळं मनुष्याचा नाश होत होता आणि म्हणून हे मरण नाहीसं करावं यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्याने वधस्तंभावरील मरण स्वीकारलं. बायबल सांगतं, करिंथकरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय 53 ते 55 वचन आपण वाचूयात. मी वाचतो. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान करावे आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे. हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान केले आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले. असे जेव्हा होईल तेव्हा मरण विजयात गिळले गेले आहे असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल. आणि पुढे देवाचं वचन सांगतं, अरे मरणा तुझा विजय कोठे, अरे मरणा तुझी नांगी कोठे. हालेलुया. प्रियानो, बायबल सांगतं की येशूनं जेव्हा वधस्तंभावरचं मरण स्वीकारलं तेव्हा शास्त्र सांगतं की मरण विजयात गिळले गेले आहे. आणि पुढे प्रभू म्हणतो, अरे मरणा तुझा विजय कोठे, अरे मरणा तुझी नांगी कोठे. प्रभू येशू ख्रिस्तानं मरणाची नांगी त्या ठिकाणी नाहीशी केलेली आपल्याला दिसून येते. यशायाचं पुस्तक 25वा अध्याय आणि 8वं वचन सांगतं, तो मृत्यू कायमचा नाहीसा करतो. हालेलुया. प्रियानो, देवाचं वचन सांगतं की तो मृत्यू कायमचा नाहीसा करतो. ज्या मरणाची सत्ता आमच्या जीवनावर शेकडो आणि शेकडो वर्षांपासून, हजारो वर्षांपासून सुरू होती, ती मरणाची सत्ता नाहीशी करण्यासाठी येशूनं वधस्तंभावरील मरण स्वीकारलं. तिसरं कारण, येशूनं कशावर विजय मिळवला, त्याचं तिसरं कारण आहे येशूनं सैतानावर विजय मिळवला. शास्त्र सांगतं, कलस्यकरास पत्र याचा 2रा अध्याय 15 वचनात असं लिहिलेलं आहे. कलस्यकरास पत्र याचा 2रा अध्याय 15 वचन, त्याने सत्ताधीशांना व अधिकाऱ्यांना नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघड उघड प्रदर्शन केले. शास्त्र सांगतं की येशूनं वधस्तंभावर विजयोत्सव केला. कशाचा? की सैतानाची त्याने प्रियानो नांगी त्या ठिकाणी ठेचली. येशूनं सैतानाच्या सगळ्या अंधकाराच्या सामर्थ्यावर त्या ठिकाणी विजय मिळवलेला आपल्याला पाहायला मिळतं. चौथं कारण, येशूनं जगावर विजय मिळवला. येशूनं या जगावर विजय मिळवलेला आपल्याला पाहायला मिळतं. येशूचा वधस्तंभावरील विजय म्हणजेच काय, की त्याने जगावर विजय मिळवला. शास्त्र सांगतं, योहान कृष्णवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 33 वचनात असं म्हटलेलं आहे, मी जगाला जिंकले आहे. येशू म्हणतो, मी जगाला जिंकले आहे. हालेलुया. येशूनं वधस्तंभावर जगावर विजय मिळवलेला आपल्याला दिसून येतं. सैतानानं येशूची परीक्षा घेतली आणि येशूला त्याने उंच टेकडीवर नेलं आणि तिथं नेल्यावर येशूला त्याने सगळं जग दाखवलं. येशूला तो म्हटला की तू मला नमन कर, म्हणजे हे सगळं मी तुला देईल. येशू ख्रिस्त सैतानाच्या त्या मोहाला बळी पडला नाही. आणि मग आम्ही पाहतो की जेव्हा त्याने वधस्तंभावर आपला प्राण दिला, म्हणजेच विजयोत्सव साजरा केला, तो म्हणजे की त्याने जगावर विजय मिळवला. ज्या जगाचा मोह सैतानाने येशूला घातलेला होता त्या जगावर येशूने विजय मिळवला.
आणि म्हणून प्रियानो आम्हाला या वधस्तंभाला घेऊन चालायचं आहे. पुढं पाचवी गोष्ट, येशूनं वधस्तंभावर विजय कसा मिळवला, काय नेमकं झालं. येशूनं नियमशास्त्राच्या दुर्बलतेवर विजय मिळवला. नियमशास्त्राची दुर्बलता, शास्त्र सांगतं कलस्येकरास पत्र याचा 2 अध्याय आणि 14 वचनात आम्ही पाहतो, आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधींचे ऋणपत्र त्याने खोडले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले. येशूनं नियमशास्त्राची जी दुर्बलता, म्हणजेच काय की जे यहुदी लोक होते, जे देवाचे स्वतःचे लोक होते, जे देवाच्या स्वतःचे राष्ट्राचे लोक होते, ज्यांना देवाने मोशेच्या द्वारे नियमशास्त्र दिलेलं होतं, ते लोक देवाच्या कृपेवर अवलंबून राहण्यापेक्षा नियमशास्त्राच्या कर्मांवर ते जास्त भरोसा ठेवित होते. आणि त्यांना वाटायचं की हे नियमशास्त्राची कर्म जर आम्ही केली, उदाहरणार्थ येशूचे शिष्य जेवताना हात धुत नव्हते. मग लोकांनी प्रश्न विचारला, तुमचे शिष्य हात का धुत नाहीत? येशूने त्यांना उत्तर दिलं की बाहेरून आत काय जातं हे माणसाला विटाळत नाही, तर आतून बाहेर जे येतं ते माणसाला विटाळतं. प्रियानो, हे जे सो कॉल्ड देवाची लोक होते, देवाचं राष्ट्र होतं, हे फक्त नियमशास्त्रातले विधी आणि नियम जे होते ते पाळण्याकडे त्यांचं लक्ष होतं. त्यांना त्यांच्या पापाची जाणीव त्यामुळं होत नव्हती. आणि म्हणून नियमशास्त्र रद्द करण्यासाठी येशू ख्रिस्त आला नाही, तर येशूच्या द्वारे, त्याच्या वधस्तंभावरील विजयाच्या द्वारे प्रियानो नियमशास्त्र हे पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ आम्ही या ठिकाणी त्याचा अर्थ आम्ही पाहतो, ते कशाचं दर्शक आहे, तर ते येशू ख्रिस्ताच्या विजयाचं दर्शक आहे. प्रियानो, कधी न घडल्या अशा घटना येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाच्या वेळेस घडलेल्या आपल्याला पाहायला मिळून येतात. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला येशूचा वधस्तंभावरील विजय किती महान आहे हे आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून जेव्हा आम्ही सत्य वचनाची कास धरतो, सत्य वचनामध्ये घडून जातो, रात्रंदिवस आम्ही जेव्हा त्याचं मनन करतो, त्याचा अंगीकार करतो, त्याचा स्वीकार करतो, तेव्हा हे देवाचं सत्य वचन आम्हाला शिष्य होण्यासाठी सहाय्य करतं, म्हणजेच आपला स्वतःचा वधस्तंभ घेऊन चालण्यासाठी सहाय्य करतं. याचाच अर्थ असा आहे की तो वधस्तंभ आम्ही आपला स्वतःचा वधस्तंभ जेव्हा घेतो, म्हणजेच आम्ही प्रीती करू लागतो, आम्ही त्याग करू लागतो, आम्ही क्षमा करू लागतो, आणि आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाच्या सामर्थ्याच्या द्वारे जसा त्याने वधस्तंभावर विजय मिळवला, त्याप्रमाणे प्रियानो तुम्ही आणि मी पापावर विजय मिळवू लागतो. तुम्ही आणि मी मरणावर विजय मिळवितो, तुम्ही आणि मी सैतानावर विजय मिळवितो, तुम्ही आणि मी जगावर विजय मिळवितो, आणि तुम्ही आणि मी नियमशास्त्राची जी दुर्बलता आहे त्याच्यावर विजय मिळवून जसा आमचा प्रभू येशू ख्रिस्त पूर्ण झाला, त्या ख्रिस्ताप्रमाणे आम्ही परिपूर्णतेकडे जातो आणि ख्रिस्ताचे शिष्य म्हणून आम्ही जगामध्ये प्रदर्शित होतो. म्हणून तुम्हाला आणि मला देवाच्या सत्य वचनाची कास धरणं अगत्याचं आहे. किती जण आज विजयी ख्रिस्ती जीवन जगू इच्छित आहे? किती जण आज खऱ्या अर्थानं असं प्रार्थना करतायत की होय प्रभू, मला तुझा शिष्य व्हायचा आहे, मला ख्रिस्ती म्हणून चालायचं नाही, मला प्रभू परमेश्वरा चर्चमध्ये सेक्रेटरी अमुक, खजिनदार तमुक अमुक ह्या पदावर नाही चालायचं, प्रभू ते मला स्वर्गात घेऊन जाणार नाही, तर मला शिष्य व्हायचं आहे. आणि मला जर शिष्य व्हायचं असेल तर प्रभू मला तुझे या सत्य वचनामध्ये रममान होण्यासाठी सहाय्य कर, या सत्य वचनाची कास धरण्यासाठी सहाय्य कर, या सत्य वचनाचं रात्रंदिवस मनन करण्यासाठी सहाय्य कर. कारण तुझं सत्य वचन मला येशूची ओळख करून देतं, तुझं सत्य वचन मला येशू प्रमाणे जीवन जगण्यासाठी सहाय्य करतं, तुझं सत्य वचन मला शिष्य होण्यासाठी सहाय्य करतं. आणि म्हणून प्रभू मला या सत्य वचनाची कास धरण्यासाठी सहाय्य कर. दावीद राजा म्हणतो, हरणी जशी पाण्यासाठी व्याकुळ होते तसा हे प्रभो माझा जीव तुझ्यासाठी तहानेला झाला आहे. प्रियानो, आज तुमचं लक्ष कुठं आहे? तुमचं मन कोणत्या गोष्टींकडे लागलेलं आहे? बायबल सांगतं की आमचं मन स्वर्गातल्या गोष्टींकडे लागलेलं असणं गरजेचं आहे. आणि त्या स्वर्गातल्या गोष्टी जर आम्हाला प्रकट व्हायच्या असतील,
तर त्याचा आधार हे देवाचं वचन आहे. प्रियानो, प्रत्येक गोष्टीची पारख करा, प्रत्येक गोष्टीची तुलना करा. जे तुम्ही ऐकता, जे तुम्ही पाहता, जे तुम्ही वाचता, त्याचं प्रियानो खात्रीनं चांगल्या प्रकारे मन लावून असं मनन करा. म्हणजे ते देवाचं वचन तुमच्यामध्ये मोठ्या सामर्थ्याने कार्य करेल. आणि जेव्हा हे देवाचं वचन तुमच्यामध्ये सामर्थ्याने कार्य करतं, तेव्हा प्रियानो ते तुम्हाला शिष्यत्वाकडे घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. आम्ही सत्य वचनाची कास धरणारे विश्वासी का असावेत हे आम्ही पाहत आहोत. कारण आमचा देव सत्य आहे. या जगात सगळीकडे खोटेपणा आहे, पण आमचा प्रभू हा सत्य आहे. दुसरी गोष्ट, आम्ही सत्य वचनाची कास का धरावी, त्याचं दुसरं कारण आहे, कारण सत्य आम्हाला सत्य वचन आम्हाला बंधमुक्त करतं. तिसरी गोष्ट, जेव्हा आम्ही सत्य वचनाची कास धरतो तेव्हा हे सत्य वचन आम्हाला ख्रिस्ताचे शिष्य होण्यासाठी सहाय्य करतं. मग आम्ही शिष्यत्वामध्ये पाहिलं की आम्ही स्वतःला नाकारतो. चला प्रियानो, आपण स्वतःला नाकारूयात. आपण प्रार्थना करूयात की देवा, तुझ्या वचनातून मला तू घडव, मला तोड, मला मोड, कारण तू माझ्या जीवनाचा कुंभार आहेस. आणि मला या सत्य वचनाच्या द्वारे स्वतःला नाकारणारा असं हृदय तू दे. माझ्यातला मीपणा, माझ्यातला गर्व, माझ्यातल्या सगळ्या प्रभू तुला न आवडणाऱ्या गोष्टी तू काढून टाक. आणि प्रभू, मला इतकं नम्र होण्यासाठी सहाय्य कर की प्रभू, मी खऱ्या अर्थानं तुझा शिष्य मी जगात प्रदर्शित व्हावं. दुसरी गोष्ट, जेव्हा आम्ही शिष्यत्वाचा विचार करतो तेव्हा प्रभू येशूनं म्हटलं की आपला वधस्तंभ उचलून घ्यावा. काय आज तुम्ही तुमचा स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊ इच्छित आहात का? आम्ही मागील अनेक दिवस आम्ही वचनातून शिकलो आहोत की वधस्तंभाचा अर्थ काय, कशाचं ते दर्शक आहे. वधस्तंभ हा प्रीतीचं दर्शक आहे. प्रियानो, या जगात कोणी तुमच्यावर प्रीती करो ना करो, देवाने तुमच्यावर सगळ्यात श्रेष्ठ अशी प्रीती केलेली आहे. त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की त्याच्या वधस्तंभावर मरणाच्या द्वारे देवाचं प्रेम तुमच्या हृदयात यावं आणि तुम्हाला एक खात्री व्हावी की कोणी माझ्यावर प्रीती करीत असेल व नसेल, पण माझा येशू माझ्यावर प्रीती करतो. आणि जशी येशूने आमच्यावर प्रीती केली तशीच प्रियानो खरा शिष्य हा आपल्या वैऱ्यावर प्रीती करतो, आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करतो. म्हणून आपण देवाजवळ प्रार्थना करूया की प्रभू, मी माझा वधस्तंभ घेत आहे, म्हणजेच मला इतरांवर प्रीती करणार हृदय तो दे. दुसरी गोष्ट, जेव्हा आम्ही आपला वधस्तंभ उचलून घेतो याचा अर्थ आहे की येशूने जसा त्याग केला तसा प्रियानो आपण देवाच्या गौरवासाठी त्याग करणारे लोक बनूयात. आपल्याला प्रियानो देवाच्या महिमेसाठी त्यागमय जीवन जगणं हे अगत्याचं आहे. तिसरी गोष्ट आम्ही पाहिली की जेव्हा प्रियानो आम्ही सत्य वचनाची कास धरतो, आम्ही शिष्य हो पाहतो, तेव्हा वधस्तंभ प्रियानो ख्रिस्ताचा वधस्तंभ हा क्षमेचा दर्शक आहे. तुमची आणि माझी जशी क्षमा झाली तशी प्रियानो आज आम्ही एकमेकांची क्षमा करूयात. कोणी आमचा किती अपराध केलेला असेल तरीही ख्रिस्त येशू मध्ये आम्ही त्यांची क्षमा करूयात. आणि आज चौथी गोष्ट आम्ही पाहिली की येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ हा विजयाचं दर्शक आहे. प्रियानो, येशू ख्रिस्ताच्या पूर्वी आम्ही पाहतो की रोमी कायद्यानुसार हजारो किंवा कितीतरी कायद्यांना प्रियानो वधस्तंभावरील शिक्षा झालेली असेल, पण त्यांच्या त्या शिक्षेच्या वेळी ज्या गोष्टी येशूच्या मरणावेळी घडल्या तशा गोष्टी कधीच घडलेल्या नव्हत्या. त्यांच्या आधी नाही आणि येशूच्या नंतरही नाही, अशा गोष्टी कधीच घडल्या नाही. येशू जेव्हा वधस्तंभावर मेला तेव्हा सर्वत्र काळोख पडला, भूमी कापली, खडक फुटले, मंदिराचा पडदा दुभांगला आणि मृत शरीरे जिवंत झालेली आम्हाला पाहायला मिळते. कारण येशूनं त्याच्या मरणाच्या द्वारे वधस्तंभावर मोठा विजय साजरा केलेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रियानो, प्रभू येशूच्या द्वारे तुम्ही आणि विजयी असे लोक आहोत. हालेलुया. कारण देवाचं वचन सांगतं, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की देवाच्या सहाय्याने आम्ही पराक्रम करू, तोच आमच्या शत्रूंना तुडून टाकील. आमचा शत्रू सैतान हारलेला आहे प्रियांनो. आणि करिंथकरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय 7 वचन सांगतं की परंतु जो आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो. आज तुम्ही हारलेले लोक नाहीत, तुम्ही विजयी लोक आहात. कारण तुम्ही आपला स्वतःचा वधस्तंभ घेऊन चालण्याचा निश्चय करीत आहात की होय प्रभू, मी माझा वधस्तंभ घेऊन चालू इच्छित आहे. आणि माझी खात्री आहे की जेव्हा तुम्ही तुमचा स्वतःचा वधस्तंभ घेऊन चालू लागाल तेव्हा देव तुम्हाला विजयी जीवन दिल्याशिवाय राहणार नाही. जसं येशूनं पापावर विजय मिळवला, जसं येशूनं मरणावर विजय मिळवला, जसं येशूनं सैतानावर विजय मिळवला, जसं येशूनं नियमशास्त्राच्या दुर्बलतेवर विजय मिळवला, त्याचप्रमाणे प्रियानो तुम्ही आणि मी या जगात राहत असताना, त्याचे शिष्य म्हणून वावरत असताना विजयी जीवन जगल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. थँक्यू जीसस. चला प्रियानो, आपले डोळे आपण बंद करूयात आणि आता बायबल स्टडीची समाप्ती आपण करत असताना चला आपलं जीवन नव्याने देवाच्या हातात समर्पित करूयात. पवित्र आत्म्याला आपण आमंत्रित
आशीर्वादित करूयात. पवित्र आत्म्याला आपण वाव देऊयात आणि आज आपण निश्चय करूयात की प्रभू मी तुझ्या वचनाचं मनन करणार आहे. प्रभू मी मोबाईल मध्ये वेळ घालवणार नाही, मी मित्रमंडळीमध्ये वेळ घालवणार नाही, मी इकडे तिकडे हिंडण्यात फिरण्यात वेळ घालवणार नाही. तर प्रभू मी माझ्या जीवनातला क्वालिटी टाइम तुझं पवित्र शास्त्र वाचण्यासाठी मी देणार आहे. मी रात्रंदिवस तुझ्या वचनाचं मनन करणार आहे. आमचे पास्टर जे वचन शिकवतात, जे संदेश ते आम्हाला देतात, त्याच्यावर मी पूर्णपणे विश्वास ठेवणार आहे. तुझ्या वचनाचा मी स्वीकार करणार आहे. आजपासून मी सत्याच्या वचनाची मी कास धरणार आहे, कारण तुझं सत्याचं वचन मला शिष्य होण्यासाठी सहाय्य करणार आहे. प्रभू मी आपला वधस्तंभ घेऊन चालणार आहे, कारण वधस्तंभावर मी वधस्तंभ घेतल्यानं मी विजयी जीवन जगणार आहे. हालेलुया. ओ थँक यू जीसस, थँक यू फादर. चला भावांनो बहिणींनो, आपले डोळे बंद करूयात आणि आज आपलं जीवन देवाच्या हातात देऊयात. तुमचं जीवन देवाच्या दृष्टीनं मौल्यवान आहे आणि म्हणून आम्ही भुलले जाऊ नये, आम्ही फसवले जाऊ नये, आम्ही बहकवले जाऊ नये, आम्ही खोट्या शिक्षणाचे भागीदार होऊ नये, आम्ही चुकीच्या मार्गाने आम्ही त्या ठिकाणी जाऊ नये, यासाठी देवाने त्याचं वचन दिलेलं आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आज तुमची मनात ही तीव्र इच्छा पाहिजे, तीव्र इच्छा आणि प्रार्थना पाहिजे की प्रभू माझ्या विश्वासाची उभारणी तुझ्या सत्याच्या वचनावर होऊ दे. मी इकडे तिकडे जाणार नाही, मी इकडे तिकडे नाही, मी इकडे तिकडे भटकणार नाही. तर प्रभू मी रात्रंदिवस तुझ्या वचनाचं मनन करणार आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. थँक यू फादर, थँक यू जीसस. धन्यवाद येशू. थँक यू फॉर युअर वर्ड ओ लॉर्ड. पवित्र आत्मा तुला धन्यवाद देतो. पवित्र आमच्या नीतिमान स्वर्गीय सेनाधीश परमेश्वरा, अब्राहमाच्या, इसाकाच्या, याकोबाच्या देवा, नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावात पुन्हा एकदा आम्ही तुझ्या कृपेच्या सिंहासनाजवळ येत आहोत. प्रभू परमेश्वरा, तू अल्फा आणि ओमेगा म्हटलेला देव आहेस, तू आदि व अंत आहेस. या बायबल स्टडीच्या सुरुवातीपासून तर प्रभू आम्ही आता या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही आलेलो असताना आम्ही तुला धन्यवाद द्यावा तितका थोडा आहे, कारण प्रभू हे निव्वळ पवित्र आत्म्याचं कार्य आहे. पवित्र आत्मा, आम्ही तुला धन्यवाद देतो तुझ्या उपस्थितीबद्दल, तुला धन्यवाद देतो तुझ्या कार्याबद्दल. झालेली स्तुती आराधना तू आमच्यासाठी आशीर्वादच केलीस, त्याबद्दल तुझी स्तुती करतो. प्रभू आज आम्ही वचनाचा अभ्यास केलेला असताना, मनन केलेला असताना आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू या दिवसात आमच्या जीवनासाठी तुझं वचन हे पाऊल आमच्या पावलांकरता दिवा बनू दे. प्रभू आमच्या विश्वासाची उभारणी तुझ्या वचनावर होते. आणि म्हणून प्रभू एक विश्वासणारी या नात्यानं प्रत्येकाच्या मनामध्ये ती तीव्र भूक आणि तहान तू उत्पन्न कर की त्यांनी आपल्या विश्वासाची उभारणी देवाच्या सत्य वचनावर करावी. प्रेमळ पित्या, जेव्हा आम्ही सत्य वचनाची कास धरणारे विश्वासी होतो तेव्हा प्रभू आम्हाला ही खात्री होते की देव सत्य आहे. प्रभू आम्हाला, हो प्रभू परमेश्वरा, जेव्हा आम्ही सत्य वचनाची कास धरतो तेव्हा प्रभू आम्ही बंधमुक्त होतो. आणि जेव्हा आम्ही सत्य वचनाची कास धरतो तेव्हा आम्ही शिष्यत्वाप्रत जाण्यास सुरुवात होते. प्रभू आज तू आमच्याकडे पाहत आहेस आणि आम्ही तुझ्या प्रतिरूपाचे लोक व्हावेत ही तुझी इच्छा आहे. आणि म्हणून प्रभू आम्ही या जगात तुझे प्रतिरूपाचे प्रकट होण्यासाठी प्रभू तुझं वचन आमच्यामध्ये आल्याशिवाय, तुझं वचन आम्ही ऐकल्याशिवाय, तुझ्या वचनावर आम्ही विश्वास ठेवल्याशिवाय, तुझ्या वचनाला आम्ही ग्रहण केल्याशिवाय आम्ही तुझे शिष्य होऊ शकत नाही. म्हणून प्रभू प्रत्येक भावा बहिणीची आज तू तयारी कर, त्यांच्या अंतःकरणांची तू भेट तू घे. प्रेमळ पित्या, पवित्र आत्मा त्यांच्या अंतःकरण रूपी जमीन सिंचित होऊ दे आणि प्रभू ती सुपीक अशी बनू दे, अशासाठी की प्रभू परमेश्वरा त्यांच्या हृदयात जे वचनाचं बीज पेरलं जात आहे त्याचं 30 पट नव्हे, 60 पट नव्हे, 100 पटाने अधिक असं पीक प्रत्येका जीवनात यावं, याकरता सहाय्य मदत कर. ओ प्रभू, आज आम्ही पाहिलं की आम्ही जेव्हा आपला वधस्तंभ उचलून घ्यावा ही तुझी इच्छा आहे, तर तो वधस्तंभ म्हणजे काय, त्या तो कशाचं दर्शक आहे, तर प्रभू वधस्तंभ तुझ्या प्रीतीचं दर्शक आहे. प्रभू वधस्तंभ हा तुझ्या त्यागाचं दर्शक आहे, वधस्तंभ हा क्षमेचं दर्शक आहे आणि वधस्तंभ हा विजयाचं दर्शक आहे. आज प्रभू जे जे भाऊ बहिणी आज या ऑनलाईन बायबल स्टडी मध्ये जोडलेले आहेत त्यांना स्पर्श कर, येशूच्या नावात त्यांना स्पर्श कर. पवित्र आत्मा त्यांच्या मनाची खात्री होऊ दे की मी हरलेलं जीवन जगणार नाही, मी पराजित मानसिकतेमध्ये जगणार नाही, तर मी आपला वधस्तंभ उचलून घेत असताना मी विजयीच होणार आहे. हा विश्वास प्रत्येकाला दू दे. प्रत्येकानं पापावर विजय मिळवावा, मरणावर विजय मिळवावा, सैतानावर विजय मिळवावा, हो प्रभू परमेश्वर जगावर विजय मिळवावा. प्रेमळ पित्या, प्रत्येकानं हो प्रभू वचनात जे नियमशास्त्र दुर्बलता आहे त्याच्यावर विजय मिळून परिपूर्णतेकडे वाटचाल करावी, याकरता प्रत्येकाला सहाय्य कर. तुझं वचन हिरावून घेणाऱ्या सैतानाच्या प्रत्येक दुष्ट शक्तींना येशूच्या सामर्थ्य नावात मी बाधित आहे. प्रत्येकाचं सहाय्य कर, मार्गदर्शन कर, आशीर्वादित कर आणि तुझा गौरव होऊ दे. येतदर्थ तू आमचं सहाय्य केलंस, तुला धन्यवाद देतो. सारा आदर, महिमा, गौरव तुला देऊन
येशूच्या नावात मागितलं म्हणून तो ऐक बाबा. आमेन आमेन आमेन. देव जो बाप याची कृपा, प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीती, पवित्र आत्म्यासुख सहभागिता आपणा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन आमेन. देव बाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन.